निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे माणूस. माणसाला सुखदुःख, रागद्वेष या भावना आल्याच. व्यक्तिपरत्वे सुखदुःखाची व्याख्या बदलत जाते. पण माणसाने जगण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. आयुष्यात ताणतणाव तर राहतोच, पण त्याचे योग्य प्रकारे विरेचन करणे हे सुद्धा माणसाच्याच हाती आहे. माणूस एकतर निसर्गात राहून आपला ताणतणाव कमी करू शकतो किंवा माणसांच्यात राहून ताणतणाव कमी करू शकतो. नमस्कार रसिक हो, मी डॉक्टर श्रुती योगेश पोतदार. आज आपण जगणे सुंदर आहे या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे माणूस. माणसाला सुखदुःख, रागद्वेष या भावना आल्याच. व्यक्तिपरत्वे सुखदुःखाची व्याख्या बदलत जाते. पण माणसाने जगण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. आयुष्यात ताणतणाव तर राहतोच, पण त्याचे योग्य प्रकारे विरेचन करणे हे सुद्धा माणसाच्याच हाती आहे. माणूस एकतर निसर्गात राहून आपला ताणतणाव कमी करू शकतो किंवा माणसांच्यात राहून ताणतणाव कमी करू शकतो. आता आपण पाहतो की निरभ्र आकाश, अथांग पसरलेला समुद्र, सूर्य चंद्र यांचे उदास्त, लहानांचे खळखळणारे हसणे, आकाशातून झेपावणारे पाखरांचे थवे, अशा अनेक कितीतरी गोष्टींनी नटलेले सजलेले हे जीवन किती सुंदर आहे. तरी सुद्धा आपण मात्र जीवनाबद्दल तक्रारच करत राहतो. जीवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला तर आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे अडथळे आहेत, अडचणी आहेत, ते आपल्याला सहजतेने पार करता येतील. आपण आता पशु पक्षी बघतो, ते निसर्ग नियमाप्रमाणे जगतात. म्हणजे पहाटे लवकर उठतात आणि जे काही त्यांचे पशु असतील तर ते शिकार करून आपलं खाद्य मिळवतात. पक्षी असतील तर ते शेतात जाऊन दाणे वेचणे आणि घरट्यात पिल्लांना ते दाणे नेऊन देणे, असं कष्ट करत असतात. देवाने प्रत्येकाला कष्ट दिलेले आहेत. अगदी मुंगी सुद्धा बघितली तरी तिच्या वजनापेक्षा जास्त ती ओझं उचलून अन्नाची तयारी करत असते. तर मग आपण का कंटाळा करायचा आणि कशासाठी कंटाळा करायचा? जीवन म्हणजे एक संघर्ष आहे आणि संघर्ष आहे तर प्रगती आहे. जोपर्यंत आपला श्वासोच्छ्वास चालू आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपल्याला अनेक घटनातून जायचं आहे. असं नाही आहे की आपली लाईफ सेटल झाली म्हणजे आपल्याला आनंद मिळाला, आपलं करिअर सेट झालं, लग्न झाली, मुलं बाळ झालं म्हणजे आपण आनंदी राहिलो, असं नाही आहे. वारंवार आपल्याला देव अनेक घटना देत असतो आणि त्यातून शिकायला आपल्याला संधी देत असतो. त्यामुळे आपण प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून आपला तर विकास करायचाच, पण आपल्यासोबत इतरांचा सुद्धा कसा विकास होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दुःख कुणाला नाहीये, सर्वांना दुःख दिलेलं आहे. दुःखाची सोबत म्हणजे जीवन आहे. समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोकामध्ये म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर बरोबरच आहे. कुणालाही तुम्ही विचारलं की तू कोणत्या गोष्टीमध्ये सुखी आहेस, तुझं करिअर सेटल आहे, तुझं मुलं बाळ झाली आहेत किंवा सगळं तुझं लाईफ सेटल आहे, पण तू खरंच सुखी आहेस का, असा जर एखाद्याला प्रश्न विचारला तर त्याच्या मनात काहीतरी सल असते, काहीतरी दुःख असतं. प्रत्येकाला देवानं दिलेलं आहे. पण म्हणून तेच किती चगळत बसायचं, हा सुद्धा एक विचार करण्याचा विषय आहे. कारण मी असं बरेच माझ्याकडे पेशंट्स येतात की आम्हाला म्हणजे अनेक प्रॉब्लेम्समधून आम्हाला जावं लागतं. कामाच्या ठिकाणचे प्रॉब्लेम्स असतात, कौटुंबिक प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे ताणतणाव आणि त्यानंतर मग हायपरटेन्शन, शुगर हे सगळे प्रॉब्लेम्स आजार बरोबर घेऊनच येतात. तर त्यातून आम्ही कसा उपाय काढू असे लोक प्रश्न विचारतात. तर त्याला हा एक पर्याय आहे की आपण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा आपण बदलायला पाहिजे. कारण व्यक्तिपरत्वे देवाने प्रत्येकाला एक युनिक कॅरेक्टर बनवलेला आहे. तुम्ही वेगळे आहात, मी वेगळी आहे, आपल्या आजूबाजूची माणसं वेगळी आहेत. माणसाचं नेमकं चुकतं कुठे की आपल्यासारखंच समोरच्यानं वागायला पाहिजे. आपल्या ज्या इच्छा आहेत तसंच समोरचा माणूस आपल्या साच्यामध्ये वागायला पाहिजे. पण असं नाही होऊ शकत, कारण देवाने प्रत्येकाला एक सेपरेट व्यक्तिमत्व दिलेलं आहे. तो त्याच्या कॅरेक्टरनुसारच वागणार. देवाने जी स्क्रिप्ट त्याला दिलेली आहे त्या स्क्रिप्टनुसारच तो वागणार. त्यामुळे जर हे आपण गोष्टी लक्षात घेतल्या, ह्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या
तर आपण जगणे आपले सुंदर करू शकतो. नाहीतर मग किरकोळ किरकोळ गोष्टींवरून आपण सतत तक्रारीच करत राहणार आहोत. त्याचबरोबर मी अशा अनेक स्त्रिया सुद्धा बघितल्या आहेत, की ज्यांना घरामध्ये सगळा बॅकअप असतो. पण तरी सुद्धा त्यांच्या तक्रारी असतात, की मी काही करू शकले नाही आयुष्यात किंवा मला कुठून पाठिंबा मिळाला नाही. पण आपण थोडं एकांतात बसून स्वतःचं अवलोकन केलं, की आपल्याला आयुष्यात किती वेळ मिळाला आहे, बॅकअप किती मिळाला आहे, पण कुणी अडवलं? स्वतःच्या मनाने अडवलं. दुसरं कुणीही आपल्याला अडवत नाही. आपलं मनच आपल्याला अडवत असतं. करू तर भरपूर वाटत असतं. हां, तो माणूस एवढा करतोय किंवा ती स्त्री इतकी पुढच्या लेव्हलवर जाते. मग आपल्याला पण करण्याच्या इच्छा निर्माण होतात. पण आपण नाही करू शकत. कोण अडवतं तिथं? दुसरं कुणी नाही. आपणच आपले अडथळे आपणच निर्माण करतो. त्यामुळे जीवन जर सुंदर करायचे असेल आपले, तर कूपमंडूक वृत्ती असते, ती पहिल्यांदा सोडली पाहिजे. म्हणजे बेडूक आणि विहीर तेवढ्याच संकुचित वृत्तीमध्ये जगण्याची जी वृत्ती असते, ती पहिल्यांदा झटकून टाकली पाहिजे. त्यानंतर एकलकोंडेपणा आपण पूर्णपणे बाजूला केला पाहिजे. आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजातील लोकांसोबत आपण व्यवस्थित व्यवहार करणं, त्यांच्यासोबत हसत-खेळत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. मग अगदी तुम्ही लहान मूल असू दे किंवा एखादा वृद्ध माणूस असू दे, त्यांच्याशी जाता-जाता तुम्ही एक गोड स्मित हास्य जरी दिलं, तरी त्यातून तुम्हाला पहिल्यांदा समाधान मिळणार आहे आणि त्यांना तर मिळणारच आहे. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून जगणे सुंदर होत असते. आता श्रीकृष्णाचंच उदाहरण घ्या ना. श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याचे आई-वडील त्याला सोडून गेले. पुढे नंद आणि यशोदा भेटले, पण कुमारवयात असताना तेही त्याला सोडून गेले. पुढे राधा गेली, गोकुळ गेलं, मथुरा गेली, युद्धानंतर पांडवही गेले. शेवटी तर द्वारकाही गेली. बायका आणि मुले यांच्यासोबत सगळे नातलगही गेले. आणि हा काय करतोय? वनात पाय पसरून बासरी वाजवतोय. ते पण पायाला बाण लागला तरी. म्हणजे निसटलेल्या क्षणांचा सुद्धा ज्याला सोहळा करता आला, त्याला कृष्ण समजला. त्याच्या जीवनाचा सोहळा झाला. कृष्ण म्हणजे काय आहे? तर एक आनंद आहे, आनंदाची अनुभूती आहे. आपण जसं म्हणतो आता, की मला हा त्रास आहे, तो त्रास आहे, तर हा चढता-उतरता क्रम राहणारच आहे आयुष्यात. जीवाचा आटापिटा करून दहीहंडीतून फोडलेल्या दूध-दह्याप्रमाणे सगळा आपला पसारा असतो. आयुष्यात प्रत्येक क्षणी काहीतरी निसटून जातच असतं. लाईफ सगळी सेटल झाली म्हणजे भौतिक सुख मिळायला लागलं, की सगळ्यात पहिला दुर्लक्ष ते आरोग्याकडे करायला चालू करतात. आरोग्याकडे अजिबात लक्ष राहत नाही. पैसा म्हणजे सेंट्रल त्यांचं म्हणजे पैसा म्हणजे त्यांचं मेन गोष्ट होऊन बसते. पण पैशासोबतच आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर जगणं सुंदर होणार आहे. जसं मी मागे सांगितलं, की पशुपक्षी निसर्ग नियमाप्रमाणे जगतात. लवकर उठतात, सूर्योदय होतो, त्याच्या वेळेला पक्षी पण उठलेले असतात. तर मानवानेही तसंच जगलं पाहिजे. पहाटे लवकर उठलं पाहिजे, योग्य तो व्यायाम केला पाहिजे. ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे, त्याची आराधना, उपासना केली पाहिजे. कारण ही जी आपल्याला नैसर्गिक एनर्जी मिळते, त्यातूनच आपला मानवाचा विकास होत असतो. आणि निसर्गाने मानवाला एक अतिशय अमूल्य अशी देणगी दिलेली आहे, ती म्हणजे बोलणे. माणसाची व्याख्या करायचं झालं तर बोलतो तो माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणूस हा बोलका प्राणी आहे. त्यामुळे तो बराच विकास करतो. निसर्गावर मात करून तो परग्रहावरती सुद्धा पोचला आहे. जगणे सुंदर आहे हे आपण कशावरून ठरवायचे? कारण आज मी इथे बसून तुम्हाला काहीतरी उपदेश करते, उद्या दुसरं कोणतरी करेल. तुम्ही वरती स्क्रोल करत जाल मोबाईल. अजून कोणतरी तुम्हाला सल्ले देत जाईल. पण तुमचं जगणं मात्र कधी सुंदर होणार आहे, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ऐकता, वेळ देता. तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय म्हणजे तुमचा अमूल्य वेळ देता. पण नुसतं ऐकून सोडायचं नाहीये. तर आत्ता या क्षणाला ज्या गोष्टी सांगितलेत, ज्या आपल्याला नको आहेत आयुष्यात, आपल्याला वाईट सवयी असतात, वेळानं जेवायचं, उशिरा उठायचं आणि उशिरा झोपायचं. ह्या सवयी आहेत, ह्या ज्या आता मी सांगितल्या, की ह्या चुकीच्या आहेत. तर ह्या चुकीच्या आहेत, तर त्या सोडून द्यायला पाहिजेत. तर तुम्ही हा जो वेळ देताय व्हिडिओ बघायला, तर तो तुमचा सत्कारणी लागणार आहे.
जे काही तुम्ही बऱ्याच वेळेला माणूस डिप्रेशनमध्ये गेला, की मोबाईल ओपन करतो आणि बरेच मोटिव्हेशनल व्हिडिओज बघतो. पण मोटिव्हेशनल व्हिडिओज बघून नुसतं भागतं का? किंवा कॉमेडी नुसते व्हिडिओज बघितलं, की भागतं का? नाही. ते कधी उतरणार आहे तुमच्यात, तुम्ही त्या डिप्रेशनमधून किंवा ताणतणावामधून कधी बाहेर येणार आहे, तर तुम्ही स्वतःवरती काम केलं तर बाहेर येणार आहे. दुसरीकडून बाहेरून तुम्हाला भरपूर कुणीतरी हसवलं, कुणीतरी तुम्हाला कॉमेडी करून काहीतरी दाखवलं आणि मग तुम्ही हसायला लागला. हा म्हणजे आनंद नाहीये. आनंद सदैव आपल्यासोबत आहे. फक्त आपण तो टॅप करायला पाहिजे. जी आपली इंटरनल अवस्था आहे, ती कायम खुशीची असते. ती कधीही आपण चोरून द्यायची नाही दुसऱ्यांना. तर ते केव्हा होतं? आपण जेव्हा इंटरनली आपल्यावरती काम करायला चालू करतो. आज आपण बघतो, की बाहेर म्हणजे बॉडी बिल्डिंगसाठी जिम लावतात आणि आहार वगैरे, डाएट वगैरे भरपूर करतात. पण मानसिक माइंड सांभाळण्यासाठी काय करतात? हा एक विषय आहे. जर तुम्ही मनाला व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवलं, तरच ते तुमचं जगणं सुंदर करू देणार आहे. जर तुम्ही मनाच्या आहारी गेला, तर जगणं कायम आयुष्यात तक्रारीच राहणार आहेत. कितीही देवानं दिलं, तरी मला अजून हे पाहिजे होतं, मला अजून ते पाहिजे होतं, त्याला हे मिळाले, मला हे मिळाले, या तक्रारींमध्येच आयुष्य जाणार आहे. पण शेवट हाच आहे, की समाधानी वृत्ती ठेवली, तरच आपल्याला जे मिळालंय आणि जे मिळत आहे, याचा आपण आनंदाने स्वीकार करणार आहोत. त्यामुळे मला जाता-जाता एवढंच सांगायचं आहे, अंधाराला नावे ठेवण्यापेक्षा मेणबत्ती लावणे अधिक चांगले. जमिनीला दोष देण्यापेक्षा बी-बियाणं रुजवणे अधिक चांगले. आपल्या शक्तीची, प्रेमाची, ऊर्जेची जगाला गरज आहे. आपल्या प्रत्येकाजवळ काहीतरी देण्यासारखं आहे. ते शोधणं आणि वापरणं यासाठी युक्ती हवी. ते शोधणं आणि इतरांना देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे ते आणखी वाढेल. आपण एकमेकांसाठी प्रकाश होऊया आणि त्या प्रकाशात आपण आपल्या वाटा शोधूया. अर्थात एक अशी वाट, की जी आपणाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे. धन्यवाद.